बोगस बियाण्यांमुळे सोयाबीनची उगवणच नाही. शेतकऱ्यांची नुकसान भरपाई व कारवाईची मागणी. मारेगाव तालुक्यातील पिसगाव येथील शेतकरी मारुती माधव गौरकार यांनी कथित बोगस सोयाबीन बियाण्यामुळे पिकाची उगवण न झाल्याचा आरोप करत तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली असून नुकसान भरपाई देण्यासह दोषींवर कठोर कारवाई करण्यात येण्याची मागणी केली आहे. तक्रारीनुसार मारुती गौरकार यांनी मौजा बुरांडा खडकी येथील गट क्रमांक 34 मधील शेत ठेक्याने घेऊन 1 जुलै 2026 रोजी सोयाबीनची पेरणी केली होती. त्यासाठी त्यांनी नामांकित कंपनीचे एकूण 5 बॅग बियाणे खरेदी केले होते. त्यामध्ये बूस्टर हु तुतू या वाणाच्या 3 बॅग तर गायत्री सूरज 501 या वाणाच्या 2 बॅगांचा समावेश होता. बियाणे खरेदीचे बिलही तक्रारीसोबत जोडण्यात आले आहे. मात्र पेरणीनंतर शेतात उपेक्षित उगवण झाली नसून केवळ 10% कमी उगवण झाल्याचा दावा शेतकऱ्याने केला आहे. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे. संबंधित बियाण्याच्या गुणवत्तेबाबत शंका व्यक्त करत त्यांनी कृषी विभागाने तातडीने शेताची पाहणी करून पंचनामा करावा, नुकसान भरपाई द्यावी आणि बियाणे दोषपूर्ण आढळल्यास संबंधित कंपनी व जबाबदारांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. या प्रकरणामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून खरीप हंगामात अशा प्रकारच्या बियाण्यांमुळे अनेक शेतकऱ्यांची मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मारुती गौरकार बुरांडा खडकी येथील शेती ठिकाणी 4 एकर मी केलेली आहे. या शेतामध्ये मी दिनांक 1 जूनला सोयाबीनची पेरणी केली असता सदर सोयाबीन या 4 एकरामध्ये वापलेच नाही. बुस्टर जातीचे तुतू या 3 बॅगा आणि 501 सिपानी या 2 बॅगा अशा बियाण्याची लागवड केली होती. परंतु एकही 10% फक्त वापरलं, बाकी एकही दाणा वापरला नाही. त्यामुळे मी आज पूर्ण याच्यावर बोलत आहोत. याआधी मी तक्रार केली असता 7 तारखेला मी तक्रार केली होती. कृषी शास्त्रज्ञ आणि SDO आणि मारेगाव तालुका कृषी अधिकारी सर्व पाहणी करायला या शेतामध्ये आले होते. त्यासोबत उत्तर कंपनीचा एक प्रतिनिधीसुद्धा होता. मला यावेळेस खूप जमिनीला खर्च आला आणि अशा पद्धतीमध्ये बियाणं वापरलं नाही. तर मला शासनाकडून किंवा त्या कंपनीकडून मला माझी भरपाई मिळण्यात यावं. कारण शेतकरी शेवटी हतबल झालेला आहे. आधी शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहे आणि अशातच ही अशी वेळ येणं म्हणजे ही कंपनी बोगस कंपनीचं बोगस बियाणं शेतकऱ्याच्या माती मारून आज या कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. त्यामुळे कंपनीवाल्यावर कठोरात कठोर कारवाई करून आमचं झालेलं नुकसान भरपाई करून द्यावं हीच या ठिकाणी मी शेतकरी म्हणून या ठिकाणी विनंती करतो.